नागपंचमीच्या सणानिमित्त अकलूजमध्ये लोकपालच पावत चाललेल्या ज्या पारंपरिक खेळ आहेत ते आता मोहिते पाटील घराण्यानं आपण आता कुठं जपताना आपल्याला पाहायला मिळतंय. झिम्मा फुगडी अशा जवळपास 25,000 महिलांचं नियोजन या ठिकाणी केलं जातं. माझ्याबरोबर ऋतुजा देवी मोहिते पाटील माझ्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे, काय केलेलं आहे, काय सांगाल कशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे. नियोजन बाळदादांनी खूप सुंदर नियोजन केलेलं आहे. वॉटरप्रूफिंग मंडप दिसेल तुम्हाला, तो केलेला आहे की जर पाऊस वगैरे पडला तर महिलांची गैरसोय होऊ नये. परत औषधोपचार ठेवलेले आहे, डॉक्टर्स ठेवलेले आहे, ॲम्ब्युलन्स ठेवली आहे आणि खायचे स्टॉल्स आहे. कोणकोणते खेळ या ठिकाणी खेळले जातात? सगळे पारंपरिक खेळ, झिम्मा, फुगडी, कोइंगा सगळे, आणि इवन आपण वाजवताना पण पारंपरिक गाणेच प्ले करत आहे आणि पारंपरिकच नृत्य करायचं. खरं तर खास महिलांसाठीच हा कार्यक्रम ठेवला जातो, पुरुषांना नाही. काय याचा पाठीमागचं हे आहे? म्हणजे महिलांना अनकम्फर्टेबल वाटायला नको, त्यांनी मनसोक्त डान्स केला पाहिजे म्हणून महिलांसाठी साधारणतः किती महिलांचा सहभाग घेतात? आता हे 3रं वर्ष आहे. एव्हरी इयर 25,000च्या वर आकडा जातो आपला महिलांचा खेळ. माझ्याबरोबर युवा जी कृष्णप्रिया मोहिते पाटील आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. काय सांगाल यंग पिढीला आता जे मोबाईलच्या इंस्टाग्राममध्ये शूटिंगमध्ये जे गुंतलेले आहेत, या नव्या पिढीला काय आदर्श म्हणजे काय सांगाल? जे नवीन पिढी आहे त्यांना तर माहित नाही नागपंचमी काय असतं, परत कसं सेलिब्रेट करतात, कोणते कोणते गेम्स खेळतो, तर ते सगळे कशाची नॉलेज नाही आहे. रील्स, सोशल मीडियावरून पण एवढं काय कळत नाही. पण इकडे येऊन एक्सपिरियन्स केलं, इकडे येऊन आपले ट्रेडिशनल गेम्स खेळले तर मग कळतं त्यांना कसे. आणि हे लेडीजसाठी फंक्शन आहे, सगळे खूप एन्जॉय करतात आणि 3 वर्ष झाले आपण करत आहे. तर कोणकोणते खेळ याच्यामध्ये खेळले जातात? झिम्मा, फुगडी, झोका, फेर, खूप सारं, आणि सगळ्या एन्जॉय करून खेळतात, सगळे फ्रीली खेळतात, काय प्रॉब्लेम नाही आहे, सगळं मॅनेज केलेलं आहे आणि बाळदादांमुळेच. आता सध्या जमाना आहे इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे वळलेला आहे. काय आदर्श द्याल, काय सांगाल, काय आव्हान कराल? सगळ्यांनी थोडे ट्रेडिशनल फेस्टिवल आणि गेम्स, मोबाईल वगैरे सोडून इकडे येऊन पण थोडंसं एन्जॉय करायला पाहिजे किंवा फील करायला पाहिजे कसं वाटतं, आणि वेगळे वेगळे गेम्स ट्राय करायला पाहिजे. इकडे येऊन चांगलं पण तयार होऊन येतात मुली, तर सगळ्यांना खूप मजा येते, तर ते पण करायला पाहिजे. आपलं ट्रेडिशनल सगळं चालू आहे. पारंपरिक खेळ कुठं तर लोक पावत चाललाय, त्याचं आता जतन करताना आपल्याला पाहायला मिळते. काय आव्हान कराल? माझ्याच फ्रेंड्सला माहित नव्हतं पारंपरिक गेम्स कोणते कोणते असतात, इकडे येऊन त्यांना कळलं. यावर्षी माझे सगळे फ्रेंड्स झाले आहेत, ते पण फर्स्ट टाइमच त्यांना नागपंचमी काय आणि कशी गेम्स असतात ते कळालं. माझ्या बाकी दुसऱ्या फ्रेंड्सला पण एवढं काय माहित नाही. सो मग या जनरेशनला हे तर माहिती पाहिजे. किती महिलांनी सहभाग घेतला? एव्हरी इयर 25,000 येतात लेडीज. सो आता महाराष्ट्रात मला असं वाटते की महाराष्ट्रातून आपल्या इथे पहिलंच आहे की अकलूजमध्ये हे असे पारंपरिक सण म्हणजे होतात. ते बाळदादांना मुळात आवड आहे अशा पारंपरिक सणांना टिकवून ठेवणं आणि ते पुढच्या पिढीला कळणं. खरं तर ही माहेरवासिनीचा खेळ आहे. एक आपली माहेर आल्यानंतर हे जे सगळे सण खेळले जातात, काय आव्हान कराल? हे प्रत्येक गावागावात व्हावं आणि प्रत्येक माहेरवासीन असो कोणी असो, माझं म्हणणं की हे प्रत्येक महिलांनी याचा लाभ घ्यावा आणि आपलं परंपरा टिकवून ठेवावी महाराष्ट्राची. नक्कीच आपण पाहिलं तर गेल्या 3 वर्षापासून अकलूजमध्ये मोहिते पाटील हे नागपंचमीच्या सणानिमित्त पारंपरिक खेळ हे खेळले जातात. असंच आव्हान केलं जातं की ट्रेडिशनलकडे न जाता पारंपरिक खेळाकडे वळावं, असं सुद्धा आव्हान या नागपंचमीच्या निमित्तानं करण्यात येत आहे. माऊली डांगे, पुढारी न्यूज, अकलूज, पंढरपूर.